शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी चेंबूर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष युतीचे उमेदवार यांचा प्रचार कार्यालयात गाठीभेटी घेऊन उत्साह वाढवण्याचे काम केले। चेंबूर घाटला गाव प्रभाग क्रमांक 153च्या शिवसेना उभाटा युतीचे उमेदवार मीनाक्षी अनिल पाटणकर यांचा प्रचारात उद्धव ठाकरे यांनी घाटला गावातील निवडणूक प्रचार कार्यालयाला भेट दिली आणि उमेदवारांसह शिवसैनिकांशी संवाद साधला। उद्धव ठाकरेंच्या या भेटीमुळे शिवसैनिकांचा उत्साह वाढला आहे। त्यांनी मीनाक्षी पाटणकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे शिवसैनिकांना आवाहन केले। टॉनिक मिळालं आज तुम्ही बघा, सगळ्या महिला एवढे उत्साह त्यांच्या देवाण झाले। आम्हाला वाटतं अजून आम्ही जोराने प्रचार करणार पशालचा। तुम्हाला आशीर्वाद काय वाटतं? नाही, आम्ही करत त्यांचा आशीर्वाद आम्ही घेऊन पुढे प्रचार चांगल्या आणखी प्रकारे करणार, आम्ही मोठ्या प्रमाणात करणार। आम्ही कानमंत्र साहेब देऊन दिले, कानमंत्र नाही विजय व्हा असं सांगून गेले। जनतेला काय आव्हान? जनता आहे बरोबर, तुम्ही बघताय आज आम्ही घरोघरी जातोय, सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय। मतदार आम्हाला स्वतः घरात बोलवतात, आशीर्वाद देतात आणि आमचं असंच आम्ही प्रत्येक दिवशी, आज चौथा दिवस आहे, प्रत्येक दिवशी आम्ही मतदारांपर्यंत जाऊन आमची जी कामं केलेली आहेत, अनिल पाटणकरांनी कामं केलेली आहेत, मी त्यांच्या बरोबर असायची, तीच कामं घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी, ताकद कार्यकर्त्याची वाढवायसाठी आज ते इथे आले होते आणि प्रत्येक शाखांना सभेवर भर देण्यापेक्षा, एखाद्या मध्यवर्ती सभा घेण्यापेक्षा त्यांनी जवळजवळ प्रत्येक शाखेला आदित्य साहेब त्यांच्या परीने, उद्धव साहेब त्यांच्या परीने, काल रश्मी वहिनीसुद्धा कार्यालयाच्या ओपनिंगला आल्या होत्या। त्याच्यामुळे एक ताकद द्यायचं काम कार्यकर्त्याला ते करत आहेत। पण तुम्ही बघाल की मी थोडा वेळ आधी ते यायच्यात एक 15-20 मिनटं आधी आलो तर मी पाहिलं की आमचे कार्यकर्ते सगळे प्रचार फेरीत होते। मी पण सोसायट्यांमध्ये बैठका घेत होतो। मी निरोप दिल्यानंतर 5-10 मिनटानंतर इथे अनाउन्समेंट सुरू झाली, पण तुम्ही बघाल की पूर्णपणे हा भाग पूर्ण भरून गेला। हा लोकांचा उत्साह होता, लोकांचा आनंद होता आणि तो आनंद त्यांनी आज द्विगुणित केला आहे, आम्हाला ताकद देऊन द्विगुणित केला आहे। आज साहेबांबरोबर कोणकोण नेते मंडळी उपस्थित होते? आज मिलिंदजी नार्वेकर होते, अनिल देसाई जे आमचे खासदारच आहेत, तेजस साहेब होते। आज कारण का बरीचशी नेते मंडळी आपापल्या परीने त्यांना विभाग दिलेले आहेत आणि ते तिकडे फिरून काम करायचं काम करतात। तर काय सांगाल, शिवसेना आणि मनसेचे युती झाल्यानंतर या ठाकरे ब्रँडला कसा रिस्पॉन्स सगळीकडे मिळतो? बघा, ठाकरे ब्रँडला रिस्पॉन्स, ठाकरे ब्रँड हा जनतेसाठीचा ब्रँड आहे। शेवटी जेव्हा ठाकरे नाव येतं त्या टायमाला तो ब्रँड लोकांसाठीचं ते नाव येतं। प्रबोधनकारांनी सुरुवात केलेली आज आदित्य साहेबांनी अमित ठाकरेंवर येऊन जबाबदारी आलेली आहे, त्यामुळे हे लोकांचं प्रेम आहे। ठाकरे ब्रँड ही कंपनीत बनलेला नाही आहे, जनतेने बनवलेला ब्रँड आहे तो, आणि तो जनतेसाठी आहे आणि आज त्याची गरज आहे। काळाची गरज म्हणण्यापेक्षा आज मुंबईकर प्रत्येक नागरिकाची गरज आहे ठाकरे ब्रँड। तुम्ही बघताय की सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आमच्या उमेदवार मीनाक्षी पाटणकर यांना आशीर्वाद द्यायला आलेत आणि अर्धा तास अगोदरच आम्हाला समजलं की उद्धवजी येणार आहे आणि जसं आम्ही सांगितलं लोकांना, लोक उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने आशीर्वाद घ्यायला उद्धव साहेबांचा आले ना। उद्धव साहेबांनी पण चांगलं रिस्पॉन्स लोकांना बघून उद्धव साहेबांना पण चांगलं वाटलं की एवढे भरून निष्ठावंत सैनिक ह्या 153मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे उभे आहेत। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।